निश्चित या ठिकाणी ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। ही निवडणूक भारताला विश्वगुरू करणारी निवडणूक आहे। त्यामुळे देशाच्या हितासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी देशामध्ये आली पाहिजे। त्यामुळे माढा लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे पूर्ण ताकदीने या ठिकाणी आम्ही सर्व आमदार उभे आहोत। कारण ह्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह हे उमेदवार आहे। या निवडणुकीमध्ये या ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी हे उमेदवार आहेत। या निवडणुकीमध्ये देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा हे उमेदवार आहेत। त्यामुळे या सर्वांच्या मागे या ठिकाणी माढा लोकसभेची जनता उभी आहे आणि राम मंदिर असेल, 370 हटवणं असेल, या देशामध्ये असणारं त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हा जो विकास या देशाचा झालेला आहे तो त्या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींनी केलेला आहे। माझ्या मतदारसंघामध्ये 1 रुपया जो आहे तो त्या ठिकाणी केंद्र सरकारने, राज्य सरकारने, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की आम्ही त्या ठिकाणी माढा लोकसभेमध्ये भाजपाचे खासदार पुन्हा एकदा निवडून दिले पाहिजे आणि पूर्ण ताकदीने माळशिरस तालुक्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या मागे मी ताकदीने उभा राहील आणि माझे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जीवाचं रान करतील हा विश्वास मी त्या ठिकाणी पार्टीला देऊ इच्छितो। आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी या सर्व विषयामध्ये चर्चा झालेली आहे। आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी पुन्हा एकदा माढ्यामध्ये कमळ फुलवू आणि पूर्ण ताकदीने फुलवू हाच या ठिकाणी आत्मविश्वास व्यक्त करतो। एकीकडे मोहिते पाटलांचं बंड आपल्याच मतदारसंघातून होत आहे आणि दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 5 आमदारांचं पाठबळ मिळतंय, कसं पाहता येतं? निश्चित त्या ठिकाणी काल माननीय गिरीश भाऊ येऊन गेलेले आहेत आणि माननीय देवेंद्रजी आमचे नेते आदरणीय विजयदादांच्या संपर्कात आहेत किंवा हे पार्टीचे वरिष्ठ नेते पाहतील। परंतु मी भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे आणि जेव्हा जेव्हा पार्टीला गरज लागते तेव्हा कार्यकर्ता हा सगळ्यात पुढे पाहिजे आणि पार्टी म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वाने माननीय नरेंद्रभाई मोदींनी, माननीय अमितभाई शहांनी, त्या ठिकाणी JP नड्डाजीने जो निर्णय घेतलाय त्याच्या मागे उभा राहणं हे कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य आहे। आणि निश्चित त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये मागच्या 4.5 वर्षामध्ये रक्ताचं पाणी केलंय लोकांसाठी, रात्रंदिवस आम्ही झटलेलो आहे। त्यामुळे लोक निश्चित भाजपाच्या मागे उभा राहतील आणि पूर्ण ताकदीने मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या मागे उभा आहे। माळशिरसमधून किती मताधिक्य मिळेल? निश्चित मिळेल। त्या ठिकाणी वरिष्ठ नेतृत्व चर्चा करतायत आणि मला विश्वास आहे गेल्या वर्षी ज्या पद्धतीने लीड भेटलं त्याच पद्धतीने वरिष्ठ नेतृत्व जी चर्चा करतायत त्याच्यातून यश येईल आणि भारतीय जनता पार्टीचा पुन्हा एकदा माढ्यामधून भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून जाईल हाच मला या ठिकाणी सांगायचं। सोलापूर लोकसभेसाठी आपलं नाव चर्चेत आलं, दुसरीकडे प्रणिती शिंदे यांचं नाव जाहीर झाले थोड्या वेळापूर्वी। निश्चित भारतीय जनता पार्टीमध्ये चर्चा किंवा एकंदरीतच याच्यापेक्षा पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेते त्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहायचं असतं आणि एक कार्यकर्ता म्हणून पार्टी जो काही आदेश देईल त्या आदेशाला पार्टीची इच्छा हीच माझी इच्छा म्हणून मी पूर्ण ताकदीने पार्टी जी काही जबाबदारी देईल ती माळशिरसमध्ये कार्यकर्ता म्हणून निभून जिथं सांगेल तिथं त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून येत्या काळामध्ये निभू। धन्यवाद।